राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटत असताना या वक्तव्यावर टीका करताना बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली, ज्यामध्ये राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी फेक नॅरेटिव्ह तयार करून आता सध्या ते आरक्षण विरोधी भूमिका मांडत आहेत आणि राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना माझ्यातर्फे 11 लाखाचे बक्षीस देण्यात येईल अशी प्रक्षोभक घोषणा गायकवाड यांनी केली। यावर उत्तर देताना आमदार यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नये, फेक नॅरेटिव्हचे बादशाह देवेंद्र फडणवीस आहेत, राहुल गांधी नाहीत आणि आरक्षणासंदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे। असे वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे आमदार यशोमतीताई ठाकूर म्हणाल्या। बाबा आमटे, आदरणीय बाबा आमटे नेहमी म्हणायचे की आनंदवन बंद करणं हा आमचा उद्दिष्ट आहे। म्हणजे काय? आनंदवन बंद करणं म्हणजे ज्या दिवशी कुष्ठरोगी बंद होतील त्या दिवशी आनंदवनची गरज आपल्याला राहणार नाही, असा त्याचा अर्थ होतो। तसंच ज्या दिवशी समानता पूर्णपणे एस्टॅब्लिश होईल त्या दिवशी आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही, असा राहुलजींचं म्हणणं असंच होतं, दुसरं काही नव्हतं। पण विपर्यास ही जी मंडळी आता सत्तेत आहे ते विपर्यास करतायत। मग ते पंतप्रधान असो किंवा मग अमित शहाजी असो, होम मिनिस्टर, किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो एकनाथ शिंदे साहेब, किंवा फेक नॅरेटिव्हचे बादशाह आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो। खरं तर असे फेक नॅरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या, हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे। तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही। एक लक्षात ठेवा, राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही।